सध्या देशभरात IPLचा फेवर सुरू आहे। मे महिना असल्याने शाळकरी मुलांना सुट्ट्या सुरू आहेत। सकाळ ते संध्याकाळपर्यंत मुलं गल्लीबोळात मैदानात क्रिकेट खेळत असतात। सुट्टीत मुलं खेळण्याचा आनंद लुटत असताना पुण्यात मात्र एक दुर्दैवी घटना घडली। क्रिकेट खेळत असताना गुप्त अंगावर चेंडू लागून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे। ही घटना लोगावमधील जगद्गुरू स्पोर्ट्स अकॅडमी मैदानावर गुरुवारी रात्री 9च्या दरम्यान घडली। या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे, वय वर्ष 11, राहणार लोगाव, पुणे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव। शाळेला सुट्टी असल्याने 6वीमध्ये शिकणारा शंभू गुरुवारी 2 मे रोजी सायंकाळी आपल्या घरातील इतर मुलांसोबत क्रिकेट खेळत होता। फलंदाजानं मारलेला चेंडू शंभूच्या गुप्त अंगावर लागला, त्यामुळे तो मैदानात पडला। त्यानंतर तो उठून उभा राहिला खरा, मात्र त्याला वेदना असह्य झाल्या आणि तो पुन्हा खाली कोसळला। त्यामुळे इतर मुलं गोंधळून गेली। त्या मुलांनी आरडाओरड केल्याने जवळच्या नागरिकांनी शंभूला खासगी रुग्णालयात नेले। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आलं। शंभूच्या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले। शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समजणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। शंभूच्या अकाली मृत्यूमुळे खांदवे कुटुंबियांसह लोगाव परिसरावर शोककळा पसरली आहे। शंभू हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती बंडू खांदवे यांचा पुतण्या होता।